अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, ऋषी पंचमी म्हणजे शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस, अर्थात पुण्यतिथीचा दिवस. ब्रह्मांड नायक शेगावीचा राजा योगी संत गजानन महाराज या विषयावरती आपण व्याख्यान ऐकणार आहोत. अशीच विविध विषयावरची व्याख्याने ऐकण्यासाठी आपण यशवंत प्रसाद या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्याला नवनवीन व्हिडिओ तात्काळ प्राप्त होतील. असो, सद्गुरू गजानन महाराज यांना वंदन करून मी माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करीत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. या कारणानेच महाराष्ट्रामध्ये संस्कृती टिकून आहे. यामध्ये या संतांनी या कणखर दगडाच्या भूमीला पावन केले. या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठता जर कोणाकडे असेल, सर्वाधिकार जर कोणाकडे असतील, तर ते केवळ संतांच्याकडे असतात. त्यातील काही कर्मयोगी, काही नामी, काही जपी, काही तपी, काही योगी, तर काही त्यागी. साधक यांच्यातील दुवा म्हणजे संत होय. जगाचे कल्याण करणे व जगासाठी पसायदान मागणे हे केवळ संतच करू शकतात. काही गुरुरूपात जन्म घेतात आणि गुरु तर संत कुळीचा राजा असतो. तुका म्हणे पापे, जाती संतांची ये तपे. देवाची भक्ती केली तर देवाचे दर्शन होईल, पण संतांची भक्ती केली तर ज्ञान प्राप्ती व देव प्राप्ती होईल. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते, असे आवर्जून म्हटलेले आहे. संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळून जाय. हे तुकारामांचे वचन कधीही फोल ठरणार नाही. आपल्या जीवनाचे ध्येय हेच आहे, ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्ती. माणूस म्हणून जगायला शिकवणारे केवळ संतच असतात. ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधू म्हणजे ज्याने 6 धुतलेले आहेत, अर्थात ते आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहेत. ते म्हणजे काम, क्रोध, दंभ, मद, मोह, लोभ, मत्सर, अहंकार इत्यादी षडरिपूंचे राहण्याचे ठिकाण म्हणजे आपले शरीर. या देहाचे देऊळ करणे हे संतांचे कार्य होय. या जगात मध्ये प्रेम निर्माण करणे हे संतांचे कार्य होय. ज्ञानदेव यांच्यापासून ते थेट तुकारामांच्या पर्यंत व साईबाबांच्या पासून ते थेट सद्गुरू यशवंत बाबा यांच्यापर्यंत ही संतांची मांदी आळी हे जग सुखी व्हावे म्हणून धडपडत असते. त्यातीलच कोहिनूर हिरा म्हणजे शेगावीचे राणा संत गजानन महाराज होय. त्यांच्या प्रतिमेकडे जरी आपण पाहिले तरी आपण आपला जीव ओवाळून टाकावा इतके संतत्व त्यांच्यात प्रथम दर्शनी आढळते. देवाचे सर्व अधिकार घेऊन आलेले संत, त्यांना सर्व मांडून मोडता येते, मोडून मांडता येते. सद्गुरू यशवंत बाबा यांच्या भक्तांच्या वर तर शेगावीच्या गजानन महाराजांचे खूपच उपकार आहेत. कारण ओम परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज कुरोली सिद्धेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा हे त्यागयोगी संत होते. त्याग होता, योग होता, भोग मात्र बिलकुल नव्हता.
ब्रह्मानंदात निमग्न असणारे सद्गुरू यशवंतबाबा महाराज नियमनात कसे येतील, यासाठी नियतीने लीला रचली, हे ज्ञान जगापर्यंत कसे पोचणार, हाच नियतीला प्रश्न पडला असणार. कारण सद्गुरू यशवंतबाबा महाराज यांनी अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजाच टाकून दिल्या होत्या, तर बाकीचा मोठेपणा, पैसा, अडका, लोक अपवाद याच्याकडे ते लक्ष कशाला देतील. त्याच्यातीलच ही एक कथा. सन 1978ची कार्तिक पौर्णिमा, त्या दिवशी कुरोलीतील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस. सिद्धेश्वर महाराजांच्या पश्चिमेला असणाऱ्या शेतामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची दिंडी आलेली होती. मुक्काम तिथेच केला होता. सकाळी उठून दिंडीची भव्य शोभायात्रा निघाली. हत्ती, घोडे, उंट, पालखी, टाळकरी, माळकरी, पताकावाले जवळजवळ 10,000 जण त्या दिंडीमध्ये आलेले होते. आणि हा सर्व प्रकार पाहायला कुरोलीतील स्थानिक व पाहुणे रावळे मिळून 10,000 माणसे रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. प्रत्येकाच्या मुखामध्ये गण गण गणात बोते हाच गजर चालला होता. त्याच्यातील हत्तीला कोणी पुष्प दिले तर तो पालखीमधील गजानन महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करत असे. कोणी नाणे दिले तर तो माहुताकडे देत असे. अचानकपणे कोणीतरी गजराजांच्या शुंडेमध्ये पुष्पमाला दिली आणि त्याच वेळी हत्तीची नजर दूरवर एकांतात बसलेल्या सद्गुरू यशवंतबाबांच्या वरती गेली. गर्दीपासून कायमच दूर असायचे ते, एकटेच बसलेले असायचे ते. आता मात्र हत्तीने मुख्य रस्ता सोडला व तो सद्गुरू यशवंतबाबा यांच्या दिशेने निघाला. माहूत सुद्धा गोंधळात पडला. हे नक्की काय चालले आहे. त्याने अंकुशाचा मारा देऊन मुख्य रस्त्याला त्याला आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही. गजराज सद्गुरू यशवंतबाबा यांच्या चरणाजवळ आले. शुंडेने पायाला विळखा घातला, पुन्हा विळखा सोडवला. पुन्हा गजराजाने स्वतःचे पाय दुमडले. महाराजांना शुंडेने सलामी दिली. सारी जत्रा हा प्रकार पाहायला गजराजांच्या मागे होतीच. शेवटी आपल्या शुंडेतील पुष्पमाला सद्गुरू यशवंतबाबा यांच्या गळ्यात घातली. तसा कुरोली वासीय प्रत्येक जण अवाक झाला. प्रत्येकाने आपल्या तोंडाचा आ वासला होता. अरे, आपल्या दारी येणारा भिक्षा मागणारा हा सामान्य याचक, याला या गजराजाने प्रगट केले म्हणजे हा कोणी सामान्य नव्हे, हा तर अवलिया आहे. आणि गर्दीतून एकच हुंकार उठला, बोला सद्गुरू यशवंत बाबा महाराज की. आणि जय जयकाराच्या नभोंगणाने जय जयकाराने सारे नभोंगण दुमदुमून गेले. यातील एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. याच्यापूर्वीही कधी शेगावची दिंडी कुरोलीस आली नव्हती व त्याच्यानंतरही कधी आली नाही. म्हणजे केवळ त्यांचे येणे एका साधूच्या प्रगटीकरणासाठी झालेले होते. ज्या सद्गुरू यशवंतबाबा महाराज यांना या प्रसंगी प्रकट केले, त्यांचे लक्षावधी भाविक भक्त व अनुयायी आहेत, हे सर्वात महत्वाचे. या वेळेला सद्गुरू यशवंतबाबा त्या गजराजाला म्हणाले, का रे बाबा, आम्ही इतके दिवस झाकून ठेवलेले उघड केलेस. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.